उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे आणि अयोध्येतले प्रसिद्ध रावत मंदिराचे महंत राम मिलनदास रामायणी यांचा 12 ऑक्टोबर रोजी रात्री संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने अयोध्येतील संत महंतांमध्ये खळबळ उडाली आहे। मूळचे कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले 48 वर्षीय राम मिलनदास मागच्या 15 वर्षांपासून रावत मंदिराचे महंत म्हणून काम करत होते। संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास महंतांनी जेवण केलं। त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या तोंडातनं फेस येऊ लागला आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। सुरुवातीला हार्ट अटॅक हे मृत्यूचं कारण सांगितलं जात होतं, मात्र तोंडातनं फेस आल्याने त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला गेला। या संशयास्पद मृत्यूमागे पैशांचा आणि जमिनीचा वाद असल्याचीही चर्चा होती, कारण महंतांनी 2 महिन्यांपूर्वीच मंदिराची रामघाट इथली जमीन सुमारे 8 कोटी रुपयांना विकली होती। या रकमेसोबतच त्यांच्या बँक खात्यात आधीचे 1.5 कोटी रुपये देखील जमा होते, त्यामुळे त्यांच्या खात्यात एकूण 9.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती। एवढ्या मोठ्या रकमेमुळे ही हत्या संपत्तीच्या वादातून झाली असावी असा अंदाज मानला जातोय। या प्रकरणी आता संतांनी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी मंदिराची सेविका शकुंतला हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू आहे। ही सेविका गेल्या 13 वर्षांपासून महंतांची सेवा करत होती। पोलिसांकडून मंदिरातील CCTV फुटेज तपासलं जात असून पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून मृत्यूचं नेमकं कारण काय ते स्पष्ट होईलच। पण याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा।